श्रीचक्रेश कृपादृष्ट्या दुष्टं निर्णयमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्पाक्षरम् असन्निग्धं सारवत् विश्वतोमुखम् अस्तोभ अनुवन्द्यञ्च सूत्रं सूत्रविदो विदु। सर्वाग्नि श्री चक्रधर स्वामी की जय। माय बापू, देवता प्राप्तीचे दोन मार्ग आहेत, एक बहिर्याग आणि दुसरा अंतर्याग। बहिर्यागाला युगधर्म असे म्हणतात, अंतर्यागाला विद्यामार्ग असे म्हणतात। काल माझ्या गुरुप्रसादाने माझ्या अल्पमतीप्रमाणे तुम्हाला मी युगधर्म बहिर्याग समजून सांगण्याचा प्रयत्न केला। बहिर्याग तर सोपा आहे समजायला, फक्त त्यामध्ये आत्मोपास्ती हा बहिर्यागामध्ये थोडा आपला गफलत होऊ शकते, बाकी लक्ष दिलं तर ती बी गफलत निघून जाते। बाकी मात्र अंतर्याग समजण्यासाठी आपल्याला देवतेचे मळ कळणं गरजेचे आहे। अंतर्याग म्हणजे विद्यामार्ग समजण्यासाठी आपल्याला देवतेचे मळ कळणे गरजेचे आहे। आता मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर। आता ते कशाचे असतात? ते 5 भूत आणि 3 गुणाचे असतात। ते कोण तयार केले? ते जीवानं तयार केले। कशाचे केले? 5 भूत आणि 3 गुणाचे। आणि ते 5 भूत 3 गुण कुठून आणले? माय बापू, परमेश्वराच्या आत्मक भावाने प्रपंच द्रवला आणि त्याचे 3 ढीग हरितात तयार झाले, एक सूक्ष्माचा, एक स्थूळाचा आणि एक कारणाचा। सूक्ष्माची मळरचना झाली, स्थूळाचा भेद तयार झाला आणि कारणाची कासोकार विषमूर्ती तयार झाली। तर असं तर हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक गरजेचं आहे। हे पुस्तक असलं तर तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे मुळापासून समजत आहे। हे पुस्तक म्हणजे एक गमक आहे, एक गमक म्हणजे हे रहस्य आहे, ब्रह्मविद्याशास्त्र समजण्याचं रहस्य आहे। तर हे पुस्तक जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला म्हणजे हे थोडा मोठा सगळ्यासाठीच गरजेचं पुस्तक आहे। तर हे पुस्तक असेल तर तुम्हाला बिलकुल म्हणजे 9 प्रकरणं समजून जातील। तर यात मळाचं मी माहिती दिलेली आहे। ही मळ म्हणजे काय? तर मळ म्हणजे तर त्या सूक्ष्माच्या ढिगावरून 5 भूत आणि 3 गुण आणले जीवानं जाऊन आणि त्याची एक कासोकार विश्वमूर्ती तयार केली। सूक्ष्म आपल्या अंगावर लावून घेतली 1000 विश्वमळ आणि पुन्हा तो सूक्ष्माच्या ढिगावर गेला, 5 भूत 3 गुण आणले आणि 1 ते 7 देवतेच्या 81,6,08,000 मनुष्याकार मूर्त्या तयार केल्या। कारण आपल्याला आता हे कळण्यासाठी तुम्हाला देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या कळणं गरजेचं आहे। ब्रह्मांडस्थ मूर्त्या कशा असतात? तर मायेला ब्रह्मांडस्थ मूर्ती नाही, मूर्ती विधेय आहे आणि विश्वदेवतेची ब्रह्मांडस्थ मूर्ती कासोकार आहे आणि खालील देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या मनुष्याकार आहे। हे समजणं गरजेचं आहे। आता जीव एवढा सूक्ष्म आहे की तो देवतेलाच काय मायाला पण दिसत नाही, फक्त परमेश्वरच त्याला जशाला तसं बघू शकतात। आणि मग माया कशाद्वारे बघते त्याला? माया त्याला आराध्य हृदयाद्वारे बघते। आता हे आराध्य हृदय काय भानगडी? ही अनादि हृदय देखील तुम्हाला ह्या पुस्तकात समजून जाईल। आपल्या जीवस्वरूपावर 5 पिशे आहेत, अनादि हृदय, अज्ञान, अन्यताज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व। याची माहिती याच्यात तुम्हाला मिळू शकत। तर ते हे 5 पिशापैकी एक अनादि हृदय ती आपल्याला मूळचाच लागलेला दोष आहे तर तो दोष जीवावर आहे आणि तर त्या जीवा अनादि हृदयाद्वारे माया जीवाला पाहते आणि आपल्या स्वरूपावर 81,6,09,000 देवतेचे मळ आपण लावून घेतले तर ते घोट्यापासून तर डोक्यापर्यंत आहेत। तर ते मळ प्रत्येक देवतेचा एक मळ आहे। 81,6,09,000 देवता आहेत आणि 10वी माया आहे। तर मायाचा मळ आद्यमळ आहे आणि इतर देवतेचे मळ आहेत
तर ते मळं त्या मळाद्वारे देवता जीवाला बघतात आणि माया अनादेवाद्वारे बघते. तर मग हे अनादेवादे निघून गेली की माया जीवाला बघू शकत नाही, मळं निघून गेले की देवता जीवाला बघू शकत नाही. पण आज अनादेवादे हे असं आहे, ते ईश्वरिक नाश्य आहे. ईश्वर जेव्हा नाचतात, तुम्ही जेव्हा अस्थिपुरीचं अर्चन करतात, तुम्ही जेव्हा देवाला शरण जातात, त्याला म्हणजे अनुसरण घेतात, तेव्हाच तुमची ती अनादेवाद्या कुठंतरी विशेष ज्ञान झाल्यानंतर ती अनादेवाद्या छेद तोपर्यंत माया जीवाला पाहतच असते. तर तर असं आहे. तर मग जीवा देवतेला जीव दिसावा म्हणून मळाची रचना केलेली. तर मळ रचना कुठं केली? मग ज्यावेळेस मायानं जीवाला 7व्या प्रक्रियेतून उघडी ह्या प्रक्रियेतून जीवाला आद्यमळ लावून हरितात लोटलं, त्यावेळेस तो हरितात आला, त्यावेळेस त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं होतं. आणि तिथं मग आल्यानंतर त्यानं स्वतःच्या अंगाला मळ लावून घेतले आणि मग ते मळच देवतेला दिसायला कारण आहेत. मग देवता ह्या मळाद्वारे आपल्याला सुखदुःख देऊ शकतात. देवता मळाद्वारे आपल्याला त्यांच्या विद्या देऊ शकतात. तर त्यामुळं मळं हे आपल्या शरीरावर आहेत. मळं आणि मळ दुसरी म्हणजे आपण 100 ब्रह्मांड एवढी मोठी आहोत. तर त्या 100 ब्रह्मांडाचा विकास, जो 100 ब्रह्मांडाचा संकोच होणे गरजेचं आहे. आणि त्या संकोच होण्यासाठी देखील मळं गरजेचे आहेत. आद्यमळ लागला की जीव 100तून 90 संकोचला, 10च राहिला. 20 मळ लागला की 10मधून 9 संकोचला, 1च राहिला. आणि खालचे मळ लावले होतो फक्त 500 वजन एवढा राहिलेला आहे. म्हणजे कर्मभूमी एवढा राहिलेली आहे. आपल्याकडं 3 कर्मभूमी आहे. एक जड कर्मभूमी म्हणजे हिमासेतूमध्ये 500 ते कर्मभूमी, ती जड कर्मभूमी. आणि देवता जे आहे कर्मभूमीच्या देवता, ती एक कर्मभूमी. आणि आपल्या मानव देहाला देखील कर्मभूमी म्हणलेली आहे. असे 3 कर्मभूमी आहेत. तर आपल्याला हे मळं अत्यंत गरजेचे येतं. तर मळं असल्याशिवाय देवता आपल्याला बघू शकत नाहीत आणि आपल्या विद्या देऊ शकत नाहीत. तर त्या मळाधार देवता आपल्याला विद्या देतात. तर मग पहिल्या मूळ कोणचे आहेत? मग देवतेचे मळ विखो, इंद्रिय, अंतःकरण, देह आणि विधी. 1 ते 4 देवतेच्या मळाला विखो म्हणतात, 5 ते 6 देवतेच्या मळाला इंद्रिय म्हणतात, 7व्या देवतेच्या मळाला अंतःकरण म्हणतात, 8व्या देवतेच्या मळाला देह म्हणतात आणि 9व्या देवतेच्या मळाला विधी म्हणतात. असे हे मळे, त्या मळाद्वारे देवता आपल्याला बघतात आणि आपली विद्या देतात. तर विषयाधार वेद पहिल्यांदा विषय नावाचा मळ आहे विखो. तर त्या विषय मळाद्वारे 1 ते 4 देवता आपली विद्या देतात. विषयाधार वेद, तर विषयाधार वेद म्हणजे विषयाधार आपल्याला देवता विद्या देतात. आणि त्या देवतेनं विद्या दिल्यावर आपल्याला मळ आणि पिंडस्थ प्रकाशतात. आपल्या जीवस्वरूपावर म्हणजे घोट्यापासून तर डोक्यापर्यंत 81 कोटी 1.25 देवतेच्या पिंडस्थ आहेत. तर त्यापैकी ज्या देवतेची विद्या आपल्याला होईल त्या देवतेची पिंडस्थ आणि मळ आपल्याला प्रकाशतो. आणि ती पिंडस्थला प्रकाशल्यामुळं आपण त्या पिंडस्थेला आपला देव मानतो आणि त्याची आयुष्यभर उपासना करतो. आणि उपासना केल्यानंतर शेवटी त्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये आपल्याला पावन होतो. मग आपण विषयाधार वेद म्हणजे देवता विषय ह्या मळाद्वारे आपल्याला विद्या देतात, त्याला विषयाधार वेद म्हणतात. विषयच प्राप्ती. तर मग देवतेनं विद्या दिल्यानंतर मळ आणि पिंडस्थ प्रकाशतात. आणि मग आपण त्या पिंडस्थेलाच आपला देव मानतो आणि त्याची उपासना आयुष्यभर करतो. नंतर आपल्याला त्याच देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये पावन होऊन सुख भोगायला मिळते. याला विषयच प्राप्ती असं म्हणतात. तसंच इंद्रियाधार वेद, इंद्रियच प्राप्ती. अंतःकरणाधार वेद, अंतःकरणाची प्राप्ती. देहाधार वेद, देहाची प्राप्ती. विधेय म्हणजे आद्यमळ, विधेयाधार वेद, विधेयच प्राप्ती. असं क्रमानं तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये मी समजून सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. आणि माझ्याकडे जे विद्यार्थी शिकतात त्यांना तर हे सगळं मी शिकवलेलं आहे. आणि तुम्हाला देखील शिकायचं असलं तर तुम्ही माझ्याकडं येऊ शकता, मला फोन लावू शकता. आणि असं तर मग आणि हे झाले देवतेचं.
आणि नंतर आहे परमेश्वराचं. परमेश्वराचं म्हणजे परमेश्वर हा केवळ आहे. केवळ म्हणजे शुद्ध. परमेश्वरसुद्धा आहे, जीवसुद्धा आहे, पण जीव अनादि आहे, देयुक्तसुद्धा आहे. केवळ हे पण अनादि आहे, देयुक्त केवळ आहे, आणि परमेश्वर मायायुक्त केवळ आहे. तर मग हे केवळाधार वेद. केवळ म्हणजे भूत भजनाला पूर भजनाला देखील म्हणतात. तर परमेश्वर आपलं ज्ञान आणि प्रेम कशाला देतात, तर पूर भजन आणि भूत भरून देतात, त्याला केवळाधार वेद म्हणतात. मग परमेश्वरानं आपलं ज्ञान आणि प्रेम दिल्यानंतर आपल्याला परमेश्वराची आत्यंतिक आवडी उत्पन्न होते, आणि ती उत्पन्न झाली, आपण परमेश्वराची उपासना करतो, परमेश्वराची भक्ती करतो, आणि मग आपल्याला केवळ वेदी केवळाची प्राप्ती म्हणजे एक तर ब्रह्मप्राप्ती होते किंवा मग कैवल्य प्राप्ती होते, दोन्हीपैकी एक प्राप्ती होती. ह्या सर्व गोष्टी मी ह्या पुस्तकामध्ये लिहून दिलेल्या आहेत. मायबापू, हे पुस्तक खरंच गरजेचं आहे, तुम्ही घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि मायबापू, असा हा तुम्हाला हा जो म्हणजे काय म्हणजे हा देवताप्राप्तीचे दोन मार्ग आहे. काही म्हणजे एक आंतर्याग आणि बहिर्याग. तर बहिर्याग कालच सांगितलं. हा जो आंतर्याग आहे, हा आंतर्याग तुम्हाला सांगितलं. तुम्हाला क्लिष्ट वाटत असेल, बरोबर आहे, क्लिष्टच आहे, परंतु तरी बी तुम्हाला जर सुकर होत असेल, सुकर करून घ्यायचा असेल, तर तुम्ही मला फोन लावू शकता, आणि मी तुम्हाला बिलकुल त्याचा ज्ञान माझ्या मतीप्रमाणे देईन, अशी तुम्हाला म्हणजे ग्वाही देतो, आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.